एकनाथ खडसे ऑलरेडी भाजप में आ गए हैं असं एक महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलेलं आहे। आणि याच वक्तव्यावरून गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याच्या चर्चा होत्या, त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। आणि 12 खात्याची एकनाथ खडसेंना मंत्रीपद दिलं होतं, मात्र त्यांनी दोषी प्रकरणात अडकले। त्याची चौकशी सध्या अजूनसुद्धा ईडी म्हणजे सध्या चालू आहे आणि त्याच्या केसेस सध्या चालू आहे। एकनाथ खडसेंनी तो एक प्रकारे राजकारण ठेवून सुद्धा आपल्या सुनेला म्हणजे खास करून रक्षा खडसेंना सुद्धा सेफ झोनमध्ये ठेवलं आणि दुसऱ्यांदा रक्षा खडसे यांना भाजपने पहिल्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये स्थान दिलं। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सुरोणे। भाजपचा आज वर्धापन दिवस आहे आणि यासाठी भाजपसाठी एक महत्त्वाची महाराष्ट्राच्या राज्यामध्ये महत्त्वाची घडामोडी घडताना दिसते। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की पूर्वाश्रमीचे एकनाथ खडसे भाजपचे नेते होते, आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। आता राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी सोडून ते भाजपचं कमळ हातात घेतील अशी आता शक्यता आहे आणि कुठल्याही क्षणी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी परिस्थिती निर्माण झाली। कारण आपल्याला माहिती आहे की राजनाथ सिंग यांनी एका चॅनलला आज दिलेल्या मुलाखतीमध्ये एक महत्त्वाचा उल्लेख केला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी एकनाथ खडसेंचा उल्लेख केला आहे। एकनाथ खडसे ऑलरेडी भाजप में आ गए हैं असं एक महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलेलं आहे। आणि याच वक्तव्यावरून गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याच्या चर्चा होत्या, त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। आणि आता एकनाथ खडसे हे भाजपमध्ये फक्त घोषणा बाकी आणि ऑलरेडी ते भाजपमध्ये आलेले आहेत। खुद्द राजनाथ सिंग यांनीच हा खुलासा केल्यामुळे आता एकनाथ खडसे बऱ्याचदा काही जरी म्हणत असली तरी मात्र एकनाथ खडसे हे भाजपमध्ये त्यांच्या मनाने आलेले आहेत, ऑलरेडी आलेले आहेत असं राजनाथ सिंग यांना सुचवायचं आहे। जनरली आपल्याला माहिती आहे की यामध्ये एकनाथ खडसे जे आहेत भाजपला का सोडून गेले याचे अनेक कारणं आहेत। आपल्याला माहिती आहे की भोसरी प्रकरणात जे प्रकरण घडलं होतं, मुख्यमंत्र्यांचे दावेदार होते, मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, यांच्या दोघांमध्ये अंतर्गत राजकीय वाद होता आणि त्यातलं परिस्थिती म्हणजे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला। 12 खात्याची एकनाथ खडसेंना मंत्रीपद दिलं होतं, मात्र त्यांनी भोसरी प्रकरणात अडकले। त्याची चौकशी सध्या अजूनसुद्धा ईडी म्हणजे सध्या चालू आहे आणि त्याच्या केसेस सध्या चालू आहेत। एकनाथ खडसे 2016 त्यांनी मंत्रिपद सोडलं, मात्र त्यांच्यावर अनेक भाजपच्याच एका गटाने आरोप केले होते, यामध्ये गिरीश महाजन यांचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा होता। आणि आता आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे जवळ त्यांचं मन झालेलं आहे की भाजपमध्ये यावं असं। ज्यावेळेस एकनाथ खडसेंना भाजपमध्ये त्यांना जावं लागलं, भाजप सोडावं लागलं, त्यावेळेस त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यावेळेस शरद पवारांनी संधी दिली आणि त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांनी मला पडत्या काळामध्ये आणि अशा वेळेस साथ दिली, त्यावेळेस त्यांचं मी साथ कधी सोडणार नाही आहे। त्यावेळेस त्यांनी एक महत्त्वाची घोषणासुद्धा केली होती, त्यावेळेस त्यांनी ईडी लावली तर मी सीडी काढेन असं एक त्यांनी म्हटलं होतं। मात्र गेले अनेक वर्ष झाले, मात्र सीडी अजून काही निघत नाही, मात्र एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होत आहे। आपलं हे संपूर्ण राजकारणाचं जर चित्र जर बघायचं असेल की गेल्या काही दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये रक्षा खडसे त्यांच्या सून जे आहेत या खासदार आहेत आणि या खासदार असताना त्यांना उमेदवारी मिळणार का अशी एक शक्यता होती किंवा मिळणार नाही अशी एक संपूर्ण चर्चा होती। मात्र जळगाव येथे शरद पवारांचा महाविकास आघाडीचा मेळावा झाला, त्यावेळेस जयंत पाटील असं म्हटलं की एकनाथ खडसे यांनी शिवधनुष्य उचलावं आणि त्यांनी रावेर लोकसभेची निवडणूक लढवावी। त्यावेळेसच भाजपच्या गोटातसुद्धा एक चिंतेचं वातावरण होतं। एकनाथ खडसेंनी जर निवडणूक लढवली ती भाजपला एक सीट महत्त्वाची, यामुळे एकनाथ खडसेंनी तो एक प्रकारे राजकारण ठेवून सुद्धा आपल्या सुनेला म्हणजे खास करून रक्षा खडसेंना सुद्धा सेफ झोनमध्ये ठेवलं आणि तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांना भाजपने पहिल्या महाराष्ट्राच्या यादीमध्ये स्थान दिलं। हे सर्वात महत्त्वाचे, त्यांचं तिसरी टर्ममध्ये ते उमेदवार आहेत। आता जनरली एकनाथ खडसे आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील जवळजवळ निश्चित झालेलं आहे। दुसरं असे की त्यांच्यावर जे गेल्या काही दिवसापासून एक आरोप होता की 137 कोटी रुपयांची जी खदानीचा घोटाळा होता, SIT चौकशी नेमली होती। SIT चौकशीमध्ये यामध्ये त्यांच्यावर काही कोर्टाकडनं सुद्धा ते जो पैसा होता तो भरायचा सुद्धा निर्देश दिला होता, मात्र त्याला केंद्राने जवळ एकनाथ खडसेंच्या ज्या सुने रक्षा खडसेंनी सुद्धा महत्त्वाचा रोल होता आणि त्यांनी ही स्थगिती मिळवली आणि राज्य सरकारला ह्या जी चौकशी होती या संदर्भातला खदानी प्रकरणाची चौकशी थांबवली। त्याच वेळेस कसं होतं की एकनाथ खडसेंचा प्रवेश जवळजवळ भाजपमध्ये निश्चित झाला आहे। आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे ज्यावेळेस त्यांच्यावर ईडीची जी चौकशी सुरू आहे, अनेक ज्या चौकशा सुरू आहेत त्यातनं सुद्धा मार्ग काढण्यासाठी त्यांनी हा एक प्रयत्न केला असावा। दुसरं असे की अनेक नेते जे आहेत काँग्रेसचे अनेक नेते, राष्ट्रवादी अनेक नेते जे आहेत भाजपमध्ये येत आहेत, तर खडसे का नको असा एक विषय। एकनाथ खडसेंना खरं तर बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन जे आहेत आणि मंगेश चव्हाण जे आमदार आहेत इथले स्थानिक
त्यांचा मोठा विरोध आहे एकनाथ खडसेंना भाजपमध्ये घ्यायचा। त्याचं प्रमुख कारण असं आहे की एकनाथ खडसेंनी ज्यावेळेस भाजप सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाले त्यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचण आणण्यासाठी प्रयत्न केला होता। आपल्याला माहिती जळगावचं एक BHR प्रकरण आहे आणि मराठा विद्याप्रसारकचं जे प्रकरण जे होतं ते खूप मोठ्या टोकाला गेलं होतं। गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा जो मागे खूप बातम्या आल्या आणि मोक्कासुद्धा लागलेला होता आणि या संदर्भातली तिची CBI चौकशी आणि राज्य सरकारची चौकशीसुद्धा नेमली होती। त्यामुळे कुठेतरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा प्रचंड दुरावा वाढला होता। अजूनसुद्धा तो दुरावा आहे। मात्र आता एकनाथ खडसेंची दुसरी फळी जे जुने ते नेहमी म्हणतात की माझे संबंध खाली नाही तर माझे केंद्रामध्ये संबंध आहेत। त्यामध्ये JP नड्डाजी असतील, अमित शहा असतील आणि राजनाथ सिंगचा बऱ्याचदा उल्लेख करतात आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आपल्याला माहिती आहे की विनोद तावडे जे आहेत हे एकनाथ खडसेंचे खूप जवळचे। तसंच बावनकुळेसुद्धा त्यांचा एक महत्त्वाचा रोल मानला जातो आहे की एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा असं। त्यामुळे एकनाथ खडसेंचं भाजप ही जी कडी जी आहेत एकनाथ खडसे आता भाजपमध्ये जवळजवळ निश्चित झाले, फक्त ती घोषणा व्हायचं बाकी। एकंदरीत अजूनसुद्धा जर बघितलं एकनाथ खडसेंना स्थानिक पातळीवर खास करून गिरीश महाजन यांचा मोठा विरोध आहे। मात्र जर त्या गिरीश महाजनांना पत्रकारांनी विचारलं की एकनाथ खडसे हे येत आहे जवळजवळ त्यांचं निश्चित झालं आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की स्थानिक आम्हाला काहीच माहीत नाही, आम्हाला विचारलंसुद्धा गेलं नाही। मात्र जर वरिष्ठ पातळीवरून जर येत असेल तर त्याला आम्ही नाईलाज त्यांना पक्षात त्यांना घेतलं असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे। एकंदरीत जर चित्र जर बघितलं की आता संपूर्ण चित्र जे आहेत लोकसभेचं वातावरण आहे आणि यामध्ये दुसरं अजून एक जर बघितलं एकनाथ खडसेंच्या ज्या कन्या आहेत रोहिणी खडसे या म्हणजे ह्या भाजपवर सडतून टीका करत असतात, नरेंद्र मोदींवर सुद्धा सडतून टीका करत असतात। त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यामुळे त्यांचं ट्विटर जर बघितलं आणि भाजपवर सडतून टीका करताना दिसतात। मात्र आता जर बघितलं की त्यांनासुद्धा भाजपमध्ये येण्याचे वाटचाल सुरू आहे, मात्र त्या इच्छुक नाही आहेत कारण त्यांची विधानसभेची पूर्ण तयारी मुक्ताईनगरमध्ये झालेली आहे आणि मुक्ताईनगरमधनं त्यांनी आपली तयारी गेल्या 4 वर्षापासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तयारी सुरू केली। त्यांचे विरोधक जे आहेत चंद्रकांत पाटील जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत आणि एकनाथ खडसेंचं जमत नाही आहे, त्याच्यामुळे नेमकं पुढचं रणनीती कशी असावी या सगळं अडकलेलं आहे। मनाने एकनाथ खडसे गेले। पुढचं दुसरं असं आहे अजून की एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एकनाथ खडसेंना जर बघितलं तर शरद पवारांनासुद्धा हे संपूर्ण माहिती आहे की एकनाथ खडसे भाजपवासी होत आहे, हे शरद पवारांना विचारूनच ते भाजपमध्ये जाते अशी एक सुद्धा चर्चा आहे। कारण शरद पवारांनी पडत्या काळात खूप मोठी मदत केली होती, त्यांना कसं सोडून जावं त्यांना विचारूनच मी जाईल असं एकनाथ खडसे बऱ्याचदा बोललेले आणि कदाचित मागे दिल्लीला गेले तीच चर्चा होती। त्यावेळी अशी चर्चा ती एकनाथ खडसे जवळ प्रवेशाला गेले होते मात्र काही कारणामुळे थांबलं होतं असं एक चित्र आहे। दुसरं असं आहे की एकनाथ खडसेंना जशी रक्षा खडसे आपली सून जे आहेत त्यांना पुनर्वसन ते करतायत, तसंच पुनर्वसन जे आहेत त्यांची तब्येत पाहता जी रोहिणी खडसे त्यांची कन्या आहे त्यांनासुद्धा आमदारकीचं तिकीट मिळावं यासाठी तो थांबलेले आहेत। मात्र रोहिणी खडसेंची भाजपमध्ये जायची इच्छा नाही आहे, त्यांनी नकार दिला होता। मात्र कौटुंबिक जर बघितलं की कौटुंबिक त्यांचं विचारविनिमय करून रोहिणी खडसेंनासुद्धा तयार केलं जातं आहे। मात्र हे विधानसभा नेमकं भाजपने मात्र या संदर्भातला कुठलाही शब्द एकनाथ खडसेंना दिलेला नाही आहे। काही अटी शर्तीमुळे एकनाथ खडसे येतात हे मात्र निश्चित आहे। आपण जर संपूर्ण हे चित्र बघितलं की जळगावचं राजकारण संपूर्ण बदलणार आहे। एकनाथ खडसे वर्सेस गिरीश महाजन हा संघर्ष आपल्याला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर दिल्ली पूर्ण देशाच्या राजकारणाला माहिती आहे आणि हा संघर्ष नेमकं कसा मिटतो, हा संघर्ष पुढे राहणार का। अनेक कार्यकर्ते बुचकळ्यात आहेत, एकनाथ खडसे जर आले तर नेमकं पुढची गिरीश महाजन समर्थक जे भाजपचे कार्यकर्ते त्यांनी नेमकं काय करावं, तसंच एकनाथ खडसेंचे जे समर्थक जे आहेत जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता काही भाजपमध्ये सुद्धा अजूनसुद्धा आहेत त्यांनी काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे। एकंदरीत दोघं मिळून काम करतात का, पण मात्र एका मॅनमध्ये 2 तलवारी कशा राहतील हा एक मोठा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये आणि श्रेयवादाची लढाई आणि नेमकं वरिष्ठ पातळीवरची जी लढाई जी आहे ती कशी होईल हा एक महत्त्वाचा विषय। यानं अनेक कंगोरे जे आहेत वेगवेगळे राजकारण बघायला मिळेल। मात्र अशी एक चर्चा आहे की एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांची कदाचित मिटिंग होईल आणि या मिटिंगमध्ये समेट घडवलं जाईल, त्या मागच्या गोष्टी विसराव्या लागतील असं वरूनच जर आदेश असेल तर जे राज्य पातळीचे नेत्यांना तो मान्यच करावा लागेल अशी परिस्थिती आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।